इयत्ता पहिली पान क्रमांक 74. बालभारती भाग 3. लिसन, रिपीट अँड रीड. ऐक, माझ्या पाठोपाठ म्हण आणि वाच. पहा, इथे आहे कॅट मांजर, इथे आहे रॅट म्हणजे उंदीर. तर आपल्याला आता वाचन करायचं आहे. व्यवस्थितपणे लक्ष देऊन शब्द वाचा. अ कॅट. कॅट म्हणजे मांजर. अ कॅट मांजर. अ फॅट कॅट. फॅट म्हणजे जाड. फॅट म्हणजे जाड. अ फॅट कॅट. जाड मांजर. मांजर कशी आहे? जाड आहे. अ फॅट कॅट. पुढे काय आहे? अ फॅट कॅट ऑन अ मॅट. मॅट म्हणजे चटई. मॅट म्हणजे चटई. आणि ऑन म्हणजे वर. ऑन वर. अ फॅट कॅट ऑन अ मॅट. जाड मांजर चटईवर आहे. अ फॅट कॅट सॅट ऑन अ मॅट. सॅट म्हणजे बसलेले आहे. अ फॅट कॅट सॅट ऑन अ मॅट. जाड मांजर चटईवर बसलेले आहे. पुढे पहा. अ रॅट. रॅट म्हणजे उंदीर. अ रॅट ऑन अ बॅट. बॅट म्हणजे ही फळी, चेंडू खेळण्याची बॅट. ऑन म्हणजे वर. अ रॅट ऑन अ बॅट. हे उंदीर बॅटवर आहे. ऑन अ बॅट. बॅटवर आहे. अ रॅट सॅट ऑन अ बॅट. सॅट म्हणजे काय? बसलेले आहे. इथे पण आपण वाचलं आहे. अ रॅट सॅट ऑन अ बॅट. उंदीर या बॅटवरती बसलेले आहे. हे शब्द लिहून घ्या. कॅट म्हणजे मांजर, फॅट म्हणजे जाड, मॅट म्हणजे चटई, रॅट म्हणजे उंदीर. त्याखाली आयडेंटिफाय द ॲनिमल अँड राईट इट्स नेम. प्राणी ओळख आणि त्यांचे नाव लिही. पहा, हे चित्र पहा. कशाचे चित्र आहे? त्याचं नाव लिहायचं आहे. इथे स्पेलिंग लिहिलं आहे, पण हे स्पेलिंग उलटे लिहिले आहे. मागोमाग सरळ वाकडे लिहिले आहे. हे स्पेलिंग तुम्हाला बरोबर लिहायचे आहे. कशाचे चित्र आहे हे? कुत्रा. इंग्रजीमध्ये डॉग. डॉगचं स्पेलिंग काय आहे? DOG डॉग. मग इथे पहा कसं लिहिलं आहे. DOG डॉग. मग इथे तुम्हाला हे स्पेलिंग सरळ लिहायचे आहे. लिहा. DOG डॉग म्हणजे कुत्रा. अशा प्रकारे प्राणी ओळखा, त्यांची नावे लिहा. हे चित्र. व्हॉट इज धिस? धिस इज कॅट. हे चित्र आहे मांजरीचे. मांजरीचं स्पेलिंग काय आहे? कॅट. आता वरतीच आपण वाचलं आहे अ कॅट. कॅटचं स्पेलिंग आहे CAT कॅट. मग इथे पहा
स्पेलिंग कसे लिहिले आहे CAT कॅट. मग इथे तुम्हाला हे स्पेलिंग सरळ लिहायचे आहे CAT कॅट म्हणजे मांजर. नेक्स्ट पिक्चर. आयडेंटिफाय धिस ॲनिमल. राईट इट्स नेम. हे आहे रॅट. रॅट वरती आपण पाहिले स्पेलिंग उंदीर म्हणजे रॅट RAT रॅट. मग इथे स्पेलिंग कसे लिहिले आहे RAT. वाकडे उलटे लिहिले आहे आगे माग. परत ते तुम्ही सरळ करून लिहा. खाली RAT रॅट. RAT रॅट म्हणजे उंदीर. हे चित्र कशाचे आहे मासा. मासा म्हणजे फिश. फिशचं स्पेलिंग काय आहे FISH फिश. मग इथे स्पेलिंग कसं लिहिलं आहे उलटे वाकडे लिहिले आहे FISH फिश. मग आपण इथे सरळ लिहूया FISH फिश. FISH फिश म्हणजे मासा. डॉग, कॅट, रॅट, फिश. अशा प्रकारे आपण पान क्रमांक 74 वरती ही ॲक्टिव्हिटी सोडवली आहे. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक यू फ्रेंड्स.